नमस्कार. जुन्या आठवणी बरंच काय शिकवून जाणारे आहेत, त्यामुळे आज आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो. मी महापालिकेत ज्या वेळेला रिझ्यूम झालो त्यावेळेला काही माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही दारू पिता की नाही. आम्ही दारू पित नसल्यामुळे मी नाही म्हणालो. आम्हाला त्यावेळेला असं मला सांगण्यात आलं की आता ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही आता आहात त्या डिपार्टमेंटमध्ये पक्के फक्त बेवडेच असतात आणि काही वर्षानंतर तुम्ही नक्कीच दारूच्या आहारी जाल आणि त्या बेवड्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसाल. मी चॅलेंज केलं. मी म्हटलं साहेब याच्या रिव्हर्स पण होऊ शकतं. त्यांनी हसण्यावर नेलं आणि तो प्रसंग तिथे संपला. त्यानंतर ज्या वेळेला मी रात्रपाळीमध्ये विभागात काम करत होतो त्यावेळेला असं माझ्या लक्षात आलं की कामगारामध्ये बरेच कामगार दारूच्या अंमलाखाली असतात. दारू पिल्याशिवाय कामावरतीच येत नाहीत किंवा आल्यानंतर दारू पितात, मारामाऱ्या करतात, बरेचसे प्रसंग घडतात. आणि लागल्या आम्ही काही जणांना या दारूच्या व्यसनापायी कामावरून काढूनसुद्धा टाकलं होतं. आणि पण या समस्येचं मला कसं निराकरण करावं हे समजत नव्हतं. पण अचानक एक दिवस काही कारणानिमित्त मी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरशी बोलताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. मी त्यांना एक विनंती केली आणि मी माझ्या कार्यालयात निघून गेलो. त्यानंतर नंदकतानू नावाचा एक कर्मचारी पिऊन कामावर हजेरी लावून आला होता. बराच नशेत होता, त्याला काही शुद्ध नव्हती. नॉर्मल कंडिशनमध्ये कसं असतं की आम्ही अशा कामगाराला जर दारूच्या अंमलाखाली कामावर आहे असं जर आम्ही दाखवून दिलं तर त्याची मेडिकल करून त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्याच्यावर कारवाई करण्याची पद्धत होता, प्रघात होता. तो मला करायचा नव्हता कारण मला त्याला नोकरीवरून कमी करण्यात स्वारस्य नव्हतं आणि ॲक्शन घ्यायची होती. पण ती ॲक्शन घेताना ती कायमस्वरूपी एक धडा शिकून जाणारी ॲक्शन असायला हवी होती. आणि ज्याप्रमाणे त्या सिनियर इन्स्पेक्टरबरोबर मी बोललो त्यांनी मला जे काय ॲग्री केलं माझ्याबरोबर त्याप्रमाणे मी करायचं ठरवलं. मी त्या नंदकतानूला त्या पोलीस स्टेशनच्या चेंजिंग रूमच्या आतल्या बाकड्यावर जाऊन बसून आलो. त्यांना म्हटलं ह्याची काय तुम्ही नोंद घेऊ नका तुमच्या डायरीमध्ये वगैरे, याला फक्त इथे बसू दे आणि सकाळी त्याला घरी सोडून द्या. त्यांनीसुद्धा मान्य केलं आणि नंतर त्या कामगाराला मी तिकडे जाऊन बसून आलो. बसून आल्यानंतर काही जणांना ज्ञात असेल की चेंजिंग रूममध्ये जाणारे पोलीस आणि ते पण रात्रपाळीमध्ये ते कशा अवस्थेत असतील. एक तर ते त्रासलेले असतात आणि बऱ्यापैकी कामाचा स्ट्रेस खाली असतात. जाणारा माणूस एक त्याला कानफटत वाजवायचा आणि आत जाऊन चेंज करायचा. वापस येताना पुन्हा तो पोलीस पुन्हा एक उजव्या हाताने एक मारायचा, एक डाव्या हाताने मारायचा. असं एक पोलिसाचा एक फटका त्याच्या वाट्याला येत होता. अशी त्यांनी पूर्ण रात्र काढल्यानंतर सकाळी त्या पोलिसांनी त्याला सांगितलं जा तुझ्या साहेबाला सांग, आभार मान, त्यांनी तुझ्याविरुद्ध काही पोलीस कंप्लेंट वगैरे केली नाही, त्यांनी फक्त तुला इथे आणून बसवला आणि तुझी नोकरी वाचवलेली आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजता मी झोपलो असता माझ्या घरचे म्हणाले की कोणी कामगार सकाळपासून येऊन बसलेला आहे, तुझी उठायची वाट बघतो आहे. मी त्याला आत घेतलं, बोलवलं, त्याला चहा पाणी वगैरे दिला. त्याला म्हटलं काय नंदक कसा आहे आता. तर बघतो तर त्याचे गाल दोन्ही बाजूनी बऱ्यापैकी सुजलेले होते. तर माझ्या लक्षात आलं नेमकं काय घडलं असेल रात्रभर. तर त्याच्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम असा झाला की कामगारांना मी जर कामावरती पिऊन जर आला असेल तर त्यांना मी एकच सांगायचो की नंदकतानूप्रमाणे तुम्हाला पण मी नेऊन पोलीस स्टेशनच्या बाकड्यावर बसवेन. कृपा करून कामावर येताना पिऊ नका. तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी सुट्टी घ्या आणि पिल्याबरोबर तुम्ही प्रॉपर त्याच्याबरोबर काहीतरी खाणं खा. तुम्ही वडापाव खाणार आणि दारू पिणार आणि काम तुमचं हेवी आहे त्यामुळे कामावर काही होऊ शकतं, अपघात होण्याच्या शक्यता असतात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घेणं हे तुमचं काम आहे. आणि मी म्हटलं पूर्वी हजेरी लावून घेत नसायचो, पण आता जर तुम्ही पिऊन आलात तर नक्की मी हजेरी लावून घेईन आणि तुम्हाला त्या पोलिसांच्या बाकड्यावरती बसवेन. त्या बाकड्याचा परिणाम असा झाला की कालांतराने माझ्या
संपूर्ण विभागामध्ये दारू पिणाऱ्याची संख्या नाहीच्या बरोबर झाली आणि मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्यांच्या दारूच्या व्यसनाच्या पासून दूर गेल्यामुळे त्यांची फॅमिली लाईफ बऱ्यापैकी सावरली गेली आणि खूप आनंद वाटतो आज या गोष्टीचा की माझ्या बऱ्याच कामगारांची मुलं आज इंजिनियर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट वगैरे आहेत आणि त्याचं सर्व म्हणजे त्या पूर्वी पिढ्यानपिढ्या चालत होतं की जो माणूस गटारात उतरणारा माणूस आहे त्याची मुलंसुद्धा तेच काम करायला पुढे यायची. पण आज अशी अवस्था आहे की या सगळ्या माझ्या कामगारांची मुलं उच्च शिक्षित आहेत आणि वेल सेटल्ड आहेत. धन्यवाद.